आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता शंकर बसलेला असतो आणि तेवढ्यातच ना आता एंट्री होते, ती म्हणजे रुपालीची. मातोश्री जाम भडकलेल्या असतात, कारण मातोश्रींना माहिती असतं की काही झालं तरीसुद्धा आता रुपालीला विचारायचं की तू कुठे गेली होती. पण इथे रुपाली जशी हजर राहते समोर, तसं मात्र आता रुपालीला विचारलं जातं, काय गं तू कुठे गेली होतीस. तरीसुद्धा रुपाली ना आता खोटं बोलत असते. रुपाली सांगत असते की ते ना मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. तिने आता असं सांगितल्याबरोबर, तू ज्या मैत्रिणीला भेटायला गेली होतीस ना, ती मैत्रीण जी आहे ना, ती खरं तर मी तिला ओळखते आणि तिचं लग्न ठरलं आहे असंही आता सांगितलं जातं. आणि तुला जरा जरी लाज वाटते का, तुझ्या त्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आहे आणि तिच्या घरात मुलगी आली होती बघायला. तुला मला सांगायला धाड होते का, काय झालं होतं सांगायला. त्या शेखरवर इतका विश्वास ठेवतेस ना, तो शेखर त्याच्या आईचं ऐकून दुसरं लग्न करायला निघालाय. तेव्हा रुपालीला हे ऐकून धक्का बसतो. रुपाली म्हणत असते की नाही, काहीतरी गैरसमज होतोय, असं होऊ शकत नाही. पण आता तुला हे बघावंच लागणार आहे, कारण खरंच मी जेव्हा गेले होते तेव्हा त्याला बघायला एका मुलगी आली होती आणि बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. मग मी तुला खोटं बोलतोय असं वाटतंय का. तुला जर हे खोटं बोलत असेल असं वाटत असेल, विचार. तुला वाटत नसेल तर एकदा विचारून बघ, असं देखील मातोश्री आता रुपालीला सांगतात. रुपालीला हे ऐकून तर धक्का बसतो. रुपालीला आता कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय. रुपाली आता निघून जाते. जशी आता रुपाली आतमध्ये निघून जाते ना, तसं मातोश्रीला वाईट वाटतं, कारण तिला कळलेलं असतं की खूपच वाईट झालं आहे. कारण मी माझ्या परीनं हे सगळं जुळवायला गेले होते, पण याचे परिणाम काय झाले ते तिने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले होते. आणि तिला होणारा त्रास हा मात्र आता समोर असलेल्या तिच्या नवऱ्याला दिसत होता. तेच दुसरीकडे कृष्णाई आणि त्याचसोबत कोणीही बाहेर नसतात. बागाक्का असते आणि बाहेर ना ती पूर्णपणे साफसफाई करत असते. तेवढ्यातच तिथे आता आलेले असतात ते म्हणजे सर आलेले असतात आणि सरांनी येताना मिठाई आणलेली असते. सर म्हणत असतात की कुठे आहेत सगळे, कृष्णाईला बोलवा. मग कृष्णाई आणि बाहेर येतात. तेच गौरीला मी फोन करत होतो, पण गौरीचा काही केल्या फोन लागत नाही आहे. गौरी कुठे आहे काही कळेल का. मग आता गौरीचा पत्ताच नाही आहे, काय झालं आहे सर असंही आता विचारलं जातं. जेव्हा आता हे विचारलं जातं तेव्हा आता सांगितलं जातं की ते काय आहे ना, की खरं तर गौरी जी आहे ती नाही आहे, पण गौरी ना आपल्या पूर्ण या गावामधून पहिली आलेली आहे. पूर्वपरीक्षा तिने खूप छान दिली आणि त्यामुळेच ना तिला आता चांगली संधीसुद्धा आहे. तर उद्या तिचा सत्कार सोहळा आहे. पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी तोंड गोड करा बरं. आणि असं बोलून आता तोंड वगैरे गोड केलं जात असतं. त्यांना आता मिठाई वगैरे दिली जाते. मिठाई दिल्यानंतर आता सगळीजणं खूप जास्त असे खुश असतात. आणि तेव्हाच सगळीजणं जेव्हा आता खुश असतात तेव्हा म्हणत असतात की चला फायनली आपली गौरी जी आहे तिने करून दाखवलं. एवढे दिवस वाटत होतं की गौरी कसं करेल सगळं काही, पण नाही, गौरीने त्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. असं बोलून आता तिचा कौतुक सोहळा इथे रंगलेला असतो. पण कृष्णाईला माहिती असतं की इकडे काही गौरी नाही आहे. गौरी अजून कुठे राहिली आहे काहीच कळत नसतं. पण काळजी करू नका, गौरीसाठी खास करून ना आता त्यांनी उद्या आयोजन केलेलं असतं आणि म्हणूनच उद्या सगळ्यांनी यायचे कॉलेजला, हेही आता सांगण्यात येतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता कृष्णाई खूप जास्त खुश असते, कारण स्पेशली गौरीने तिचं नाव आता मोठं केलेलं असतं आणि त्यामुळेच ना तो आनंद एक काही वेगळाच असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की पूर्ण तयारी करायची हे मात्र कृष्णाईचं ठरलेलं असतं. कृष्णाई म्हणत असते की आता ना जराही वेळ वाया घालवणार नाही आहे मी, सगळी एकदम जोरात तयारी करायची. आता काही ना गौरी येणार आहे, गौरी यायच्या आधी आपण व्यवस्थित सगळी तयारी करूया असंही आता त्यांचं ठरत असतं. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र आता रुपालीनं रडत असते. तिला आता कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळेच आता तिचं रडणं थांबवण्यासाठी तिच्याकडे शंकर गेलेला असतो आणि शंकर तिला आता शांत करण्याचं बघत असतो. शंकर तिला म्हणत असतो की नको नको रडूस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं बोलून तो तिला आता शांत करत असतो. तेव्हाच ना ती शंकरला म्हणत असते की मला तर शेखरने सांगितलेलं होतं की काही झालं तरीसुद्धा ना तो मला सोडून जाणार नाही, पण आता तो त्याच्या आईचं ऐकून आता हे सगळं काही करतोय. नाही, त्याने हे सगळं करायला नको होतं. नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, नसणार करणार असं काही शेखरला, कारण शेखर दादावर विश्वास आहे हेही आता म्हटलं जातं.
मग आता त्याच्या आईने जर त्याला सांगितलं ना तर तो काही करू शकतो. मग आता तुला माहिती आहे ना आपल्या मातोश्रीसुद्धा काय सांगत होत्या. ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे मात्र आता रुपालीला शंकर समजावतो आणि शंकर रुपालीला म्हणतो की आपण एक काम करूया, आपण ना एकदा त्यांना फोन करून बघूया, काय खरं काय खोटं ते आपल्याला समजेल. मग आता रुपाली नाही म्हणत असते, पण शंकरने जबरदस्ती कॉल केलेला असतो. शंकर जसा तर जबरदस्ती कॉल करतो तसं आता रुपाली कॉल हातात घेते आणि इथे गौरीने कॉल रिसीव केलेला असतो. गौरीने शेखरचा कॉल रिसीव केल्याबरोबर इकडे मात्र आता गौरी म्हणत असते की रुपाली बहिणी तुम्ही येत का, थांबा थांबा, शेखर दादाला देते फोन. आणि मग गौरी शेखर खरंच लग्न करणार आहे का असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना नाही ग, मी कशाला कोणासोबत लग्न करेन असंही आता तो बोलत असतो. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मग तेव्हाच मला सांगितलं, मग मातोश्रींनी हे सगळं काही केलंय, ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या फक्त मातोश्रींमुळे असंही आता बोललं जात असतं. मग आता मातोश्री पुन्हा एकदा नाव घेतल्यामुळे ना इकडे आता शंकरला कळतं की बघितलं का, मातोश्रीचं नाव घेते म्हणजे मातोश्रीवर परत तिचा राग आहे. पण रुपालीला शेखरने सांगितलेलं असतं की मी तुला सोडून ना दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. मग तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता शंकर म्हणत असतो की बघितलंस ना आता सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, उगाच ना तू काळजी करत बसतेस. आणि आता समजलं ना काही झालं ना तरीसुद्धा ना रुपालीला समजावतो. शंकरने रुपालीला समजवल्यावर रुपालीला सुद्धा कळतं की नाही खरंच हे जे काही बोलतात ते बरोबर आहे. इकडे आता गौरी आलेली असते आणि गौरी आल्याबरोबर सगळीजण खूप जास्त खुश असतात. गौरी विचारते अरे अरे झालंय तरी काय ते तरी मला सांगा. मग आता गौरीला सांगण्यात येतं की काय आहे ना तू आता कलेक्टरच्या पूर्वपरीक्षेमध्ये पूर्ण गावातून पहिली आली आहेस आणि त्यामुळे उद्या ना तुझ्या कॉलेजमध्ये सत्कार सोहळासुद्धा आहे. इकडे आता इथं औक्षण वगैरे केलं जात असतं आणि तेव्हाच तिला कृष्णाई म्हणत असते की ये बस. आणि कृष्णाई तिचं औक्षण वगैरे करते. सगळं काही आनंदाचं वातावरण असतं घरामध्ये. तेच आता गौरी म्हणत असते की किती छान वाटतंय ना आपण असे एकत्र सगळीजणं आहोत ते. पण आता हे तर हे आपण आता आहोत सगळीजणं, पण तेव्हाच 20 लाखाचं जे प्रकरण झालं त्यावेळेलासुद्धा आपण एकत्र असलो असतो ना तर सगळेच प्रॉब्लेम्स ना सॉल्व झाले असते. त्याबरोबर आता 20 लाखांचा विषय जसा काढला जातो तसं मात्र आता कृष्णाई आणि शारदा गप्पच बसतात. कारण त्यांना आता त्यांची चूक कळते, कारण त्यांनीच तिच्यापासून हे सत्य लपवून ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच गौरीना वेळोवेळी त्यांना याची सगळ्याची आठवण करून देत असते. पण आता कृष्णाईला जेव्हा ती ह्या सगळ्याची आठवण करून देते तेव्हा कृष्णाईला वाईट वाटतं. हे आता गौरीला समजतं. मग आता गौरी म्हणत असते की चला मी ना आता फ्रेश होते असं बोलून ती आता जायला निघत असते. कारण तिला कृष्णाईच्या चेहऱ्याकडे बघून समजतं की आपण तर बोलून गेलोय पण या सगळ्याचा त्रास मात्र झालेला आहे. आणि म्हणूनच मग आता ती तिकडनं जायचा विचार करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की कृष्णाई तिथेच बसलेली असते. कृष्णाई जेव्हा आता तिथेच बसते ना तेव्हा मात्र आता कृष्णाईला कळत नसतं की काय करावं ते. मग आता कृष्णाईला शारदा म्हणते की नको वाईट वाटून घेऊ. पण कृष्णाईला शारदा समजावते सुद्धा. पण आता कृष्णाईचा निर्णय पक्का असतो की उद्या ना जरी काही असेल, म्हणजे आता उद्या कॉलेजमध्ये जसं म्हणायला गेलं तर प्रोग्राम आहे, तर मी काही झालं तरी नाही जाणार. कारण ते सगळं काही तिला आवडत नाही आहे ना. ती बघावं तेव्हा आपल्याला त्या 20 लाखांबद्दल बोलून दाखवते. या सगळ्या काही गोष्टी आपल्याला जेव्हा ती बोलून दाखवते ना तेव्हा आपल्याला किती वाईट वाटते. कायमच ती आता आपल्याला या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवणार आहे. आणि त्यामुळेच ना खरं तर वाईट वाटते हे सगळं सारखं ऐकून असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच हे सगळं काही तिथे उभ्या असलेल्या या गौरीने ऐकलेलं असतं. तर गौरीलासुद्धा कळतं की नाही यांनी हे ऐकले म्हणजे ह्यांना वाईट वाटलं असेल. पण गौरी आता तरी काहीच बोलत नाही. गौरी आता शांत राहते. पण कृष्णाईला असं वाटत असतं की गौरीला आपण हे सत्य लपवलंय ना त्याचा राग आलाय आणि म्हणूनच ती आपल्यासोबत असं वागते आहे.
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी तर होत असतातच. मग इकडे आता गौरीला हे सगळं काही बोलून दाखवल्यानंतर तिकडनं कृष्णाई आपल्या कामाला लागते. कारण तिने सांगितलेलं असतं जर तिला आवडत नसेल ना तर मी काही झालं तरी येणार नाही म्हणजे नाही. मग तेव्हाच दुसरीकडे आता गौरीला सुद्धा कळतं की आपली चूक झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:15 वाजलेले असतात. तेव्हाच ना शारदाला जाग येते. शारदा विचार करते की कुठून येतोय हा सुगंध. म्हणजेच ना आता किचनमधनं काहीसा असा सुगंध येत असतो काहीतरी बनवायचा. तर कृष्णाही ना सकाळी सकाळी कामाला लागलेली असते. का तर तिची मुलगी गौरी ही आता अख्ख्या गावातून कलेक्टरच्या पूर्वपरीक्षेत पूर्ण चांगल्या मार्काने पास झालेली आहे. मग आता तिनं ठरवलेलं असतं की आपण निदान पूर्ण गावाला आपण पेढे तर देऊ शकत नाही पण आपण लाडू तर नक्कीच देऊ शकतो ना. यासाठी त्यांनी ही तयारी केलेली होती आणि लाडवांची तयारी केल्यामुळेच ना इथे आता ती म्हणत असते की तू एकटीच का करते. शारदा म्हणते मी सुद्धा आहेच ना, आपण दोघी मिळून करूया. मग आता त्या दोघींचंही ठरतं की दोघी मिळून आता त्या पटकन या सगळ्याची तयारी करणार असतात. तोपर्यंत इकडे आता सत्कार सोहळ्याला जायचं. पण आता असं तसं जाऊन चालणार नाही, काहीतरी मस्त आणि व्यवस्थित करायला हवं. त्यामुळे आता तिने ठरवलेलं असतं की साडी नेसायची. मग आता साडी नेसायची जेव्हा तिचं ठरतं तेव्हा ती विचार करत असते आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण हीच साडी नेसूया. आणि म्हणूनच मग आता तिने साडी घेतलेली असते आणि ती साडी एक एक करून ट्राय करून बघत असते. आणि जेव्हा ती एक एक करून साड्या ट्राय करून बघत असते ना तेव्हा तिला एक जुनी साडी आवडलेली असते जी की कृष्णाईची असते. मग ती जुनी साडी बघूनच आता तिला मिनी बोलत असते की काय गं इतकी जुनी कशाला, मी तुला नवीन साड्यांमध्ये दिली आहे ना ती नवीन साडी नेसता. पण ती बोलत असते की नको नको नवीन साड्यांमधली नको, मला ना माझ्या आईची हीच साडी आवडते. असं बोलून आता ती त्या साडीसाठीच हट्ट धरत असते. ती जसं आता त्या साडीसाठी हट्ट धरते ना पण आता तिला ती साडी कुठे घालता येत असते. ती म्हणत असते की मला काही साडी नेसता येत नाही, मिने तू मला मदत करशील ना. आता मिनेला तरी कुठे येते. मग मिने एक साडी घेते आणि ती आता शारदाकडे जाते. शारदा झाडू मारत असते, पूर्ण साफ करत असते सगळं. पण आता शारदाला तिथे गेल्यानंतर आता ती म्हणत असते की मला ना जर ही साडी घालायची तेवढी मला शिकवतेस का, तुला आता काही सगळं काही येतं ना. शारदाला मिनी बोलत असते. तर शारदा म्हणत असते का ही काय वेळ आहे का साडी वगैरे घालून दाखवायची नाही या. पण आता ती म्हणत असते की तुला कळतंय का असं बोलून ती मुद्दामून ही चिडवत असते. म्हणजे आता तिला सांगायचं असतं की खरं तर साडी तिला शिकायची आहे कशी नेसायची आहे ते. मग आता तू माझ्यावर दाखवशील तर ती बघून बघून तसं करेल ना. मग आता ती म्हणते की हो कळलं. मग आता साडी शिकवायचं ठरतं. मग इकडे ना जी गौरी आहे तिने एक साडी हातात धरलेली असते आणि तिकडे असते समोर ती म्हणजे शारदा मिनीला ती साडी नेसून दाखवत असते. शारदा जशी मिनीला साडी नेसून दाखवत असते तशीच साडी इकडे ना जी गौरी आहे ती सुद्धा ट्राय मारत असते. इकडे आता असं खोचायचं. मग तसंच इकडे ना गौरीसुद्धा जसं शारदा दाखवते तसं करत असते. पण तिच्या गळ्यातली ओढणी काही ती खाली ठेवत नसते. म्हणून इकडनं ना ती ओरडते आणि ती म्हणते की गळ्यातली आधी ओढणी बाजूला काढ. त्याबरोबर गौरीने ओढणी बाजूला काढून ठेवलेली असते. ओढणी जशी ती बाजूला काढून ठेवते तशी आता बघ हे फिरून झाल्यानंतर इथे आता छान अशा निर्या काढायच्या. निर्या काढताना ना नीट काढायच्या, नीट लक्ष देऊन बघ असं तर शारदा मुद्दामून गौरीला बोलत असते. गौरीसुद्धा आता ती सांगते तशा निर्या काढायचा प्रयत्न करत असते. तिच्या निर्या नीट काही जमत नसतात. पण इकडे शारदाने परफेक्ट अशा निर्या काढलेल्या असतात आणि त्यामुळे मीनू म्हणत असते की परफेक्ट साडी नेसते. इकडे शारदाने बघितलेलं असतं की गौरीला काही साडी वगैरे नेसता येत नाही आहे. आता हे ज्या काही निर्या काढल्या आहेत ना त्या अशा आतमध्ये खोचायच्या आणि मग हा पदर हा असा हातावर असा सोडायचा. इकडे आता गौरीसुद्धा जसं काही सांगितलेलं आहे शारदाने तसं एक एक गोष्टी करत असते. पण त्या गोष्टी करूनही ना काही केल्या जमतच नसतं आणि त्या गोष्टी जमत नसल्यामुळे ना टेन्शनचं काम झालेलं असतं. तर तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की हे सगळं तर होत राहतं. पण तेवढ्यातच तिकडे आता कृष्णाई आलेली असते आणि कृष्णाई म्हणत असते की मी देवळात जाते आणि मी काही आता तुमच्याबरोबर तिकडे काही येणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही लोक माझी वाट वगैरे बसू नका बघत असं तिने म्हटलेलं असतं. पण तेव्हाच ना आता कृष्णाईचा राग जायला हवा म्हणूनच आता मुद्दामून गौरीने सांगितलेलं असतं की कोण कसं येत नाही ना ती मी बघणारच आहे. कारण खरं तर कॉलेजमधून स्पेशल अशी गाडी पाठवणार आहे आणि सगळ्यांनी एकत्र मिळून जायचं आहे. मग आता
गौरीला तरीसुद्धा काही जमत नसतं. तिने प्रयत्न तर केलेला असतो, पण तिला नीट निर्या न जमल्यामुळेच ना इकडे आता ती पुन्हा एकदा येते. आणि कृष्णाईला जाताना तिने स्पेशली सांगितलेलं असतं की सगळ्यांना आपल्याला गाडीने जायचं आहे, त्यामुळे कोणीही नाटकं केली तर बघा. असं म्हटल्याबरोबर आता कृष्णाई म्हणते की बरं मी जाते आणि पटकन येते. तर इकडे दुसरीकडे ना आता रुपालीने चॉईस केलेला ड्रेस असतो आणि तोच ड्रेस ना बरोबर आणलेला असतो. रुपालीने सिलेक्ट केलेला ड्रेस परफेक्टली आणल्यामुळेच ना आता मात्र शंकर म्हणत असतो, हा ना गौरीला खूप सुंदर दिसेल. गौरी माझी नवरी आहे आणि आज ती त्या सत्कार सोहळ्यामध्ये ना सगळ्यांसमोर उठून दिसायला हवी. मग माझ्या नवरीने हा ड्रेस घातला ना का बघा कशी दिसते ती. असं बोलून आता तिचा कौतुक सोहळा इथे रंगलेला असतो. रुपाली म्हणत असते की बघ बघ आता तुझी नवरी हा ड्रेस घालते का. मग आता पूर्ण तयारी झालेली असते, सगळं नियोजन आता केलं जात असतं. रुपाली तो ड्रेस वगैरे चांगला पॅक वगैरे करून देत असते. जसं आता ती ड्रेस पूर्ण आता पॅक वगैरे करून देते, तसं आता म्हटलं जातं की चला आता सगळं झालेलं आहे, मग आता पुढे अजून काय काय करायचे हेही विचारलं जातं. तेवढ्यातच ना तिकडनं अरविंद जात असतात. अरविंद जात असताना त्याला आता अडवलं जातं. अरविंदला आता विचारलं जातं की काय हो तुम्ही कुठे निघाला आहात, जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आज काय आहे मातोश्रींचा पूर्ण दिवसाचा प्लॅन. अरविंद यांना मुद्दामून तो विचारतो, कारण त्याला पडताळून बघायचं असतं ना की कुठे मातोश्री आहेत त्या कॉलेजला तर नाही आहेत ना, असंही आता त्याला प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणूनच मग आता त्याची विचारपूस जी आहे ती आता सुरू असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टीची विचारपूस त्याची सुरू असते वा आज मातोश्री ज्या आहेत ना त्या बाहेर आहेत, म्हणजे 20 कॉम्प्युटर देणार आहेत एका शाळेमध्ये, तिथेच जायचे, तिथे बोलवले. अच्छा तिथे जाणार आहेत का, मला वाटलं की त्या कॉलेजला असताना. कोणत्या कॉलेजला, नाही आज ना एक गावातली मुलगी जी आहे ना ती कलेक्टर झाली आहे ना, मग मला वाटलं की तिथेच आहेत की काय त्या. नाही तिथे नाही आहेत त्या तिथे नसल्या, पण तरीसुद्धा तिथे एवढं मोठा कार्यक्रम आहे तर तिथे खरं तर मातोश्री असायला हव्यात ना. नाही मी एक काम करतो, मी ना पहिल्यांदा ना विचारतोच आत्ताच्या आत्ता तिकडे फोन करून का आमच्या मातोश्रीला बोलवलं नाही करून. असं बोलून आता तो फोन लावायला चाललेला असतो. पण अरविंदला आता त्याने अडवलेलं असतं. अरविंदला तो बोलतो की नको तुम्ही फोन बिन लावू नका. आता त्याने तयारी केलेली असते, त्याची लाईन क्लिअर असते, कारण त्याला गौरीकडे जायचं असतं हा ड्रेस घेऊन. त्यामुळेच त्याने ही सगळी पडताळणी करून घेतलेली असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.